जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शपथ घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोक अभिरक्षक कार्यालयाचे सहाय्यक लोक अभिरक्षक ॲडव्होकेट भाग्यश्री वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन, माजी वसुंधरा अभियानाचे समन्वय अधिकारी प्रदीप पवार, बांधकाम विभाग अधिकारी मुकेश ठाकूर, आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर बेवडके यासह आदी उपस्थित होते. वसुंधरा दिनानिमित्त सर्व धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील भारतातील जनतेला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. वसुंधरा दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की वसुंधरा संवर्धन करणे, वसुंधराची जोपासना करणे. वसुंधरेच्या 5 मूलभूत तत्वांचे अंगीकारून त्याचं संवर्धन करून या पृथ्वीला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. आज धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये न्याय व विधी समितीच्या माध्यमातून वसुंधरा दिनानिमित्त जो काही कार्यक्रम घेण्यात आला, त्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद धुळे यांनी पुढाकार घेऊन माझी वसुंधरा संदर्भातली असलेली शपथ, माझी वसुंधरेची शपथ घेण्यात आली, ती सर्वांना देण्यात आली. आणि या शपथेच्या माध्यमातून पर्यावरणाचं संवर्धन कसं करावं हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. विशेषतः आज हा एप्रिल महिना सुरू आहे. एप्रिल महिना पाहता मागे बाहेर की ज्याला वातावरणाचे अत्यंत बदल झालेला आहे, उष्णता वाढलेली आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर आपल्याला माझी वसुंधरा अभियान 2005-2006 मध्ये सक्रिय सहभाग होऊन वसुंधरा संवर्धन करणं क्रमप्राप्त आहे. वसुंधरा संवर्धन करत असताना आपल्याला प्लास्टिक कचरा निर्मूलन करून प्लास्टिकचा रियूज, प्लास्टिक नाकारणे, प्लास्टिकचा पर्याय शोधणे, असं करून प्लास्टिक हा कमीत कमी वापर करून प्लास्टिकला पर्याय शोधून आपल्याला काहीतरी प्लास्टिक विरोधी निर्मूलन करता जरी आलं नसेल तरी त्याला पर्याय शोधणं आणि माझी वसुंधरा अभियान यशस्वी करणं हे तुमचं माझं भारतातील सर्वांचं कर्तव्य नव्हे तर आपल्याला ती जबाबदारी आहे. माझी वसुंधरा अभियानाचं औचित्य साधून येऊ घातलेल्या पावसाळ्यामध्ये सर्वांनीच कुटुंबाप्रती कुटुंबातील जेवढी सदस्य असतील तेवढी वृक्षारोपण न करता, वृक्षारोपण हा फक्त फोटोसाठी किंवा दाखवण्यासाठी होऊ शकतो असा माझा समज असून त्याच्यासाठी वृक्ष संवर्धन हा एक अभियान आपण चालवलं पाहिजे. ज्या दिवशी घरातल्या मुलांकडून, पालकांकडून घरातच आपलं रोप तयार करायचं आणि ते आपल्या जमिनीमध्ये, शेतामध्ये, सार्वजनिक ठिकाणी त्या वृक्षाचं संवर्धन करायचं. आपले आजोबा असतील, आजी असतील, आपल्या घरातल्या लोकांचे वाढदिवस असतील, या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण प्रत्येक वृक्ष संवर्धन हे करण्याचा आज संकल्प करूया.